जाऊया पुढच्या बातमीकडे। मागच्या 5 दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये मोठं नुकसान झालं। मात्र यावर्षी पावसाळ्यामध्ये मराठवाड्यात एकूणच मोठं नुकसान झालं आणि जून पासून आतापर्यंतचा पाऊस हा मराठवाड्यासाठीच नुकसानीचाच ठरलेला आहे। मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयाने यंदाच्या पावसाळ्यामध्ये किती नुकसान झालं याचा एक अहवाल तयार केलाय आणि हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आलाय। यामध्ये नुकसानीचा सर्वसमावेशक आढावा घेण्यात आलाय आणि या अहवालाच्या आधारे राज्य सरकार मदतीचा निर्णय घेणार आहे। तर मराठवाड्यातल्या शेतीचं किती नुकसान झालेलं आहे एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। अतिवृष्टी आणि पुरामुळे 86 जणांचा बळी गेला, 13 जण जखमी झाले। 1725 जनावरांचा मृत्यू झाला, 89 गोठे वाहून गेले। पुरामुळे 5795 घरांची पडझड झाली। मराठवाड्यातल्या एकूण 5893 गावं प्रभावित झाली। 23,96,162 हेक्टरवरची पिकं पाण्यात गेली। अठरा लाख 20,000 हेक्टर शेतीचे पंचनामे पूर्ण झाले। 29,36,668 शेतकऱ्यांना याचा फटका बसला। 12,821 हेक्टरवरील फळबागांना झळ बसली। दरम्यान शेती नुकसानीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि कृषी मंत्री भरणे यांनी काय म्हटलं तेही पाहूया। असं आहे की आता नुकसानीचा पूर्ण आढावा आपण घेतो आहोत, त्यामुळे या संदर्भात प्रीमॅच्युअर बोलणं हे योग्य होणार नाही, ते आपल्या फायद्याचं देखील नाही। पूर्ण नुकसानीचा आढावा झाल्यानंतरच त्याचं स्टेटमेंट आपण केंद्र सरकारला पाठवू, कारण हे काही स्टेटमेंट वारंवार बदलता येत नाही, ते एकदाच पाठवता येतं। त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अंदाज आला आणि स्टेटमेंट पाठवलं की ते तुम्हालाही रिलीज केलं जाईल। जर राज्याचा जर आजचा जर हिशोब केला, आजचा जर विचार केला तर साधारणतः आज अखेर राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं 92 लाख एकराचं नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आणि त्यामध्ये तुम्हाला मी सांगणार 92 लाखापैकी ह्या नुसत्या सप्टेंबर महिन्याचा जर विचार केला तर सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणतः 53,38,000 एकर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाले। काही शेतकऱ्यांचं जमीन वाहून गेलेली आहे, काही आमचं पशुधन, आमची गुरंढोरं त्यांची वाहून गेलेली आहे ती।